श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं संत एकनाथ महाराज यांचं भारूड सेवेसाठी घेतलेलं आहे. एका लग्न झालेल्या मुलीला सासूसारखे हे माझे ते माझे असे म्हणते, तेव्हा सून सासूला उपदेश करते, असा या भारुडाचा आशय आहे. आहो सासूबाई ऐका हो, आहो सासूबाई ऐका हो, घरट मोडलं कळे नको. नटले सजले देहासी, नटले सजले देहासी, मरण उभे दारी येसी. दाग दागिने मिरविते, दाग दागिने मिरविते, काळ वेळ पाहत नसे. नवरा म्हणे माझे मना, नवरा म्हणे माझे मना, तोही सोडी जाताची प्राणा. पोरा बाळांवर जीव तुटे, पोरा बाळांवर जीव तुटे, तेही जाऊन माती लुटे. माझे तुझे कोण म्हणावे, माझे तुझे कोण म्हणावे, शेवटी एकटेच जावे. एका जनार्दनी एकनाथ, एका जनार्दनी एकनाथ, नाम घ्या तेची सोबत. स्त्री आपल्या सासूला विनोदी पण गंभीर स्वरात सांगते, माझे माझे करू नका. हे घर संसार क्षणभंगूर आहे. आपण देह सजवतो, पण मरण दाराशी कधी येईल सांगता येत नाही. ज्याच्यावर आपण सर्वस्व अर्पण करतो, तो नवरा देखील आपला प्राण गेल्यास आपल्यासोबत येत नाही. मुलाबाळांवर आपण जीव ओवाळतो, पण शेवटी या देहाला मुठमाती तेच देतात. तुझे माझे हा केवळ भ्रम आहे. शेवटी प्रत्येकाला एकट्यानेच जायचे आहे. गुरुकृपेने संत एकनाथ महाराज सांगतात, नामस्मरणच शेवटी आपल्यासोबत येते. शेवटी इथे सर्वच गोष्टी कशा क्षणभंगूर आहेत हे एकनाथ महाराजांनी सासू व सून याचे रूपक वापरून जीवनाचा गहन अर्थ आणि सत्य मांडले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.